नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा झिरो आवर परत एकदा ग्राउंड झिरोवरून. या खेपेला ग्राउंड झिरो काय आहे तर ग्राउंड झिरो आहे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ. हा मतदारसंघ कोणाचा? विद्यमान आमदार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परत एकदा इथून लढाईची तयारी फडणवीस जोरदार करत आहेत. सहाव्यांदा आमदारकी त्यांना मिळेल का हा सवाल आहे, कारण विरोधक हे पूर्णतः जर पहिल्या निशाण्यावर कोणाला ठेवत असतील तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. मात्र देवेंद्र फडणवीस सुद्धा सातत्यानं एकही निवडणूक न हारता जिंकून येत आहेत. खरं तर आधी 2 टर्म्स ते पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढायचे, मग एक मोठा भाग त्यांचा मतदारसंघाचा नवीन निर्माण झालेल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात गेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2009 पासून आमदारकी नव्यानं सुरू केली या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून. दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा सातत्यानं देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. या खेपेला काय म्हणणं आहे इथल्या मतदाराचा? काय आहे मूड दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचा? ते आपल्याला बघायचंय आणि त्यासाठी आपण जाणार आहोत ग्राउंड झिरोवर, थेट जनतेत. सकाळी सकाळी जैताळा भागातला हा बाजार आहे. दादा, निवडणुकीचं वारं व्हायला सुरू झालेलं आहे. विधानसभा निवडणूक येणार आहे. कधी काळी मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे खरं तर इकडनं उभे राहतात या मतदारसंघातून दक्षिण पश्चिमच्या. काय म्हणाल तुम्ही मतदाता म्हणून? निवडून येऊ शकतात. निवडून येऊ शकतात. कसा सुरू आहे तुमचा धंदा? माझा धंदा पाणी ठीक आहे. लिंबू महाग आहेत. कडनं देवेंद्र फडणवीस उभे राहत असतात दक्षिण पश्चिम मधनं. कार्गो हब हा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आलेला होता आणि या सर्व आमच्या भागातल्या लोकांचे घरं त्या हबमध्ये जाऊन तो पूर्ण भाग त्याच्यामध्ये जाणार होता. परंतु माननीय देवेंद्रजी यांनी महाराष्ट्र शासनाकडे आणि त्याचा पाठपुरावा करून आमचा हा भाग पूर्ण त्या कार्गो हब मुक्त केला. त्यामुळे देवेंद्रजी निवडून येतील तुमच्या भागातून परत एक? 100%. कसं बघता येणाऱ्या निवडणुकीकडे मतदाता म्हणून? दक्षिण पश्चिममध्ये 2 नावं खूप जोरात सुरू आहेत. एक देवेंद्र फडणवीसचा तर गड आहेच, पण त्यांच्यासोबत पण प्रफुल्ल गुडदेंचं पण नाव आता आम्ही ऐकतोय. सध्या ते काँग्रेसचे सचिव झालेले आहेत आणि त्यांनी काम पण सुरू केलेलं आहे आणि आमच्या एरियामध्ये सध्या प्रफुल्ल गुडदेंना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांचा कल त्याच्यामध्ये दिसतो आहे. ओव्हरऑल याच्यामध्ये जर बघितलं तर सरकार बदलण्याच्या मार्गावर दिसत आहेत. आता काँग्रेस किती प्रयत्न करते त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमच्या इकडनं मुख्यमंत्री झालेले, आज उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस याच मतदारसंघाचे आमदार आहेत, ते का नाही? लेकिन मैडम कभी हम उनके दर्शन नहीं होते इधर में. हमको गरज लगती तो वही काम आते, इसलिए हमारे एरिया में प्रफुल्ल गुडदे. आपला जैताळामध्ये हा एरियामध्ये आपले प्रफुल्ल गुडदे हा चांगला काम करत आहेत आणि यांच्या अजून त्यांना आता अजून चान्स भेटेल आपल्या राज्यामध्ये करण्याचे, ते पण ते करू शकता. देवेंद्र फडणवीस परत एकदा मैदानात उतरणार इकडनंच असं दिसतंय, पण त्यांना अगदी इकडले लाडके जे नगरसेवक राहिलेत प्रफुल्ल गुडदे ते त्यांच्या समोर उभं राहणार असं चित्र आहे. मागच्या वेळेस होतंय उभे 2014. तर काय दिसते, कोणाची ताकद दिसते? ताकद काय आहे, पब्लिकवर डिपेंड आहे. पब्लिक ज्यांना मतं देतील. हा जो मतदारसंघ आहे हा तर थेट उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. ते परत निवडणुकीला उभे राहणार आहेत देवेंद्र फडणवीस. कसं बघता तुम्ही त्याच्या? आम्ही तर त्यांच्याबद्दल चांगलंच बघतो. आमच्यासाठी चांगलंच करतायत ना ते. आता पण इकडे प्रफुल्ल गुडदे पाटील उभे राहणार आहेत. प्रफुल्ल गुडदे पाटील उभे राहणार आहे ना. आता त्यांच्याकडे पाहताय, तिकडेही पाहताय, दोन्ही पार्टीकडे पाहायचं. पण मग लोकांचा कल जास्त कोणाकडे?
कल जास्त प्रफुल्ल होते इकडे. फडणवीसांसाठी मतदान होणार की प्रफुल्ल गुडदेंसाठी? इकडे तर जोर प्रफुल्ल गुडदे पाटलाचाच आहे. देवेंद्र फडणवीस इकडनं उमेदवार आहेत, तर कसं बघता त्यांच्याकडे? नाही, त्यांनी म्हणजे जे राजनीती केली आहे या भागात, म्हणजे जसं पॉलिटिक्स खेळलेले आहेत तर ते फोडाफोडीचं राजकारण करायला नको होतं असं वाटतं. तर त्याचा फटका बसेल ह्या वेळेला असं वाटतंय? त्याचा फटका नक्की बसेल. कोणाचा जोर आहे? जोर तर काय ते बीजेपीचाच आहे. लोक खुश आहेत फडणवीसांच्या कामगिरीनं? नाही, तरी लोक बीजेपीलाच मतदान करणार? नाही करणार, आता यावेळेला नाही करणार. यावेळेस परिवर्तनचं मूळ आहे लोकांचं. परिवर्तन का बरं, का नाराज आहेत लोक? काही प्रॉब्लेम, काही कामाचे, काही बरेचसे काही हे आहे. ही जैताळा परिसरातली बाजारपेठ आपण बघितली. आता जिथे तरुणाई आणि खास नागपूरकर सकाळी सकाळी नाश्ता करायला येतात, कारण नागपूर म्हटलं म्हणजे चहा, पोहे, तर्री हे आलीच. तिथे जाऊन बघूया काय आहे मूड दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचा. तसं नागपूरच्या खवय्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या एका स्पॉटवर आपण आलेलो आहोत. लक्ष्मीनगरच्या दक्षिण पश्चिम मतदार संघ आहे. निवडणुकीचं वारं वाहायला सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री इकडनं उमेदवार असतात. काय नक्की वातावरण आहे? कामं ज्यांना कामं चांगले केले आहे आपल्या प्रभातामध्ये त्यांना मतदान करू. उपमुख्यमंत्र्यांचा सध्या बद्दल मूड कसा आहे? तर ते कसं आहे, उपमुख्यमंत्री आहेत ते तर येणारच आहे, त्यांची तर काही हेच नाही आहे. बाकी मग काही सांगता नाही येत. अच्छा, त्यांच्या विरोधात काँग्रेस प्रफुल्ल गुडदे पाटीलांना उमेदवारी देणार. टक्कर छान होणार आणि प्रफुल्ल गुडदे साहेब टक्कर देऊ शकतात आम्हाला असं वाटतं. विधानसभेची निवडणूक आहे. हा दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे, कसं बघता? दक्षिण पश्चिममध्ये तसं तर देवेंद्रचंच आहे सगळं, पण यावेळेला कठीण जाईल असं दिसतं. का कठीण जाईल? तेच ओव्हरऑल जे काही चालू आहे सध्या महाराष्ट्रात, पूर्ण अजितदादा, नंतर तुमचे चव्हाण, ज्यांचं काहीच काम नव्हतं ना, काहीच तर केलं नाही त्यांनी. काय केलं लोकसभेत? ॲब्सोल्युटली काहीच नाही केलं. म्हणजे अजितदादांना घेतल्याचा फटका बसू शकतो देवेंद्र फडणवीस. 100%. आणि गडकरीसारखा खंदा कार्यकर्ता असूनही 1.5 लाखची मार्जिन कमी झाली आहे, आणि ती दॅट टू स्पेशली इन साऊथ वेस्ट. देवेंद्रचाच गड आहे तो. त्यांना जबरदस्त आत्मचिंतन करावं लागेल या गोष्टीवर की काय कुठे काय चुकतं आहे. या मतदार संघात फडणवीसांनी प्रचंड काम केलं असं सांगण्यात येतं. वेगवेगळे अगदी झोपडपट्ट्यांपासून तर रस्ते विकासापर्यंत मोठी कामं त्यांनी केली. मग ह्या मुद्द्यांवर ह्या खेपेला मतदान होणार नाही? नाही, कसं आहे की देवेंद्र फडणवीस खूप मुत्सद्दी कार्यकर्ता, म्हणजे आज पॉलिटिशियन आहे, राजकारणी आहे, भयंकर हुशार आहे. पण कसं होतं की आज जे राजकारण आजूबाजूला केलेलं आहे, शिवसेना फुटून इकडे आली, राष्ट्रवादीकडनं इकडे आले, या गोष्टीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रीयन लोक जे बेसिकली आहे, या लोकांना याचा खूप हे झालेलं आहे, म्हणजे वाईट वाटलेलं आहे की हे असं नको व्हायला पाहिजे होतं. कारण BJP आणि नरेंद्र मोदीचा आज एवढं मोठं वलय आहे की त्या नावावर हे एकटे जरी यांनी कार्यक्रम पूर्ण हे केला असता तरी व्यवस्थित हे जिंकून आले असते. तर राजकारण नाही होणार. जे पहिले BJPनी कधीच केलं नव्हतं. BJP नेहमी प्रोग्रेस याचं डेव्हलपमेंटचंच राजकारण करते. यावेळेला इथे इतकी घाण करून ठेवली आहे, कोणाचे पायात कोण काय अटकतं आहे कोणाला काही आता पता नाही. त्यामुळे म्हणजे आपल्यासारखे जे लोक शिकले सवरलेले आहेत ते असे उबून गेले आहेत. आपका ये जो दुकान है ये दक्षिण पश्चिम मतदार संघ में है. देवेंद्र फडणवीस यहाँ के विधायक है. अभी चुनाव आने जा रहे हैं, कैसा देखते हैं आप चुनाव? चुनाव होगा, देवेंद्र फडणवीस आएंगे शायद. प्रफुल्ल गुडदे पाटिल को उनके खिलाफ में उम्मीदवारी मिल सकती है? उनको तो इतना ज़्यादा यहाँ पे तो नहीं है मैम, जो कुछ है तो देवेंद्र जी हैं यहाँ पे. हा दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. निवडणूक येते, अशीच तिखट निवडणूक राहणार आहे का? यावर्षीची निवडणूक खरंच खूप चांगली राहणार आहे. कन्फ्युजन आहे की काय कोणाला मत द्यायचं, कोणाच्या आयडिओलॉजीला फॉलो करायचं, कोणाला. का बरं हे कन्फ्युजन वाटतं?
कारण आपण बघत आलो आहे की गेल्या 1-2-2.5 वर्षात जे राजकारण झालेलं आहे, फेराफेर झाली आहे इकडले, म्हणजे अपोजिशनमध्ये पण सेम पार्टीचे लीडर्स आहेत आणि लिडरशिपमध्ये पण सेम पार्टीचे लीडर्स आहेत. तर खूप मोठं कन्फ्युजन आहे की कोणाच्या आयडियोलॉजीला फॉलो करायचं. लाडकी बहीण योजनेचा फायदा सरकारला होईल माझ्या मते हो. म्हणजे जितकं आता मी बिंग अ डॉक्टर, मी खूप लेडीज वगैरे सोबत कॉन्टॅक्टमध्ये येतो, तर उत्साह आहे लाडकी बहीण, लोकांचा उत्साह, लोकांनी फॉर्म भरले आहेत, लोकांना पैसे आले आहेत. 2 उमेदवार विरोधकांच्याकडनं नावं समोर सातत्यानं येतात आहेत. एक ज्याचं नाव अगदी पक्क मानलं जात आहे ते म्हणजे प्रफुल्ल गुडदे पाटील, आणि आता एक दुसरंच नाव म्हणजे अनिल देशमुख. या 2 उमेदवारांकडे कसं प्रफुल्ल गुडदे पाटील सर आधीपासूनच याच्या आधी पण त्यांनी निवडणूक लढली आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी कॉम्पिटिशन दिलं आहे. त्यांचा एक स्पेसिफिक एरिया तिथे त्यांचा खूप मोठा एक अपर हँड आहे, जिथनं त्यांना वोटिंग्स वगैरे येतात. अनिल देशमुख सरांचं म्हणाल तर तितकं म्हणजे आता हळूहळू करत ते अपकमिंग लीडर आहेत, येतात आहे, तर एक खूप चांगले एक चुरस बघायला मिळालेला नक्कीच. नितीन गडकरी हे महाराष्ट्राच्या प्रचारात आपल्याला बघायला मिळत नाही, पण ह्या खेपेला जर गडकरी निवडणुकीच्या प्रचारात ताकदीनं उतरले तर त्याचा काही परिणाम होईल की त्यांना फारसा फरक पडणार? डेफिनेटली परिणाम होणार आहे, कारण की गडकरी साहेब आहेत ते नागपूरवरूनच बिलॉंग करतात आणि त्यांचा एक प्रतिबिंब जो असतो म्हणजे नागपूरची छवी ते खूप पॉझिटिव्ह आहे. आणि नागपूरचे जितकेही लोकलाइट्स आहे, म्हणजे जे यूथ म्हणावं किंवा एल्डर जे असतात अबव 50च्या अबव, सगळ्यांनी तो एक फेज बघितला आहे जेव्हा नागपूर वॉज अंडर डेव्हलप आणि डेव्हलपिंग अँड जो आजच्या स्टेजमध्ये आहे. माळवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि विरोधक आक्रमक झालेले आपण बघतोय. हाच विरोध नागपूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकावर आपल्याला बघायला मिळतोय. हे बॅनर बघूया. हॅशटॅग महाराज आम्हाला माफ करा. काँग्रेसचे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांनी लावलेलं हे बॅनर आहे. प्रफुल्ल गुडदेंची उमेदवारी जवळजवळ निश्चित किंवा पक्कीच मानल्या जाते आहे, पण जर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात खरंच प्रफुल्ल गुडदेंना उमेदवारी मिळाली तर हा काही त्यांचा पहिला सामना नसणार आहे. कारण साल 2009 मध्ये जेव्हा दक्षिण पश्चिम मतदारसंघ निर्माण झाला त्या खेपेला पहिली निवडणूक फडणवीस हे काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात लढले होते. त्यावेळची मार्जिन जवळजवळ 27,000च्या आसपास होती. 2014ची निवडणूक देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल गुडदेंच्या विरोधात लढले होते आणि त्यावेळेला मार्जिन जवळजवळ 59,000ची होती. तर 2019ला देवेंद्र फडणवीस त्यावेळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या आशिष देशमुखांच्या विरोधात लढले होते. त्यावेळेला ती मार्जिन जवळजवळ 10,000 मतांनी कमी होऊन 49,000 मतांवर आलेली होती. त्यामुळे आजपर्यंतच्या या 3 निवडणुकात सर्वात जास्त मार्जिननी देवेंद्र फडणवीसांचा जर विजय झाला आहे तर तो प्रफुल्ल गुडदेंच्या समोर झालेला आहे. त्यामुळे या खेपेची निवडणूक ही रंगतदार असणार आहे. आपण प्रफुल्ल गुडदेंना सुद्धा या बाबतीत प्रश्न विचारली आहेत आणि त्यांच्याकडून उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. प्रफुल्ल गुडदे सध्या नागपुरात नाही, ते हरियाणामध्ये काँग्रेसच्यासाठी निवडणुकीच्या प्रचारासाठी ते तिथे गेलेले आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी हरियाणाची देण्यात आलेली आहे. आपण त्यांना नक्की काय प्रश्न विचारलेत हे मी तुम्हाला सांगते आणि मग त्यांची उत्तरं ऐकूयात. प्रफुल्ल गुडदे पाटलांना आपण पहिला प्रश्न पाठवला होता. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तुम्ही लढायला इच्छुक आहात असं कळतंय, काय म्हणाल? दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारी मागितली. हे खरं आहे. काँग्रेस पक्षच्या माध्यमातून याआधीसुद्धा मी या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती 2014 साली. काही कारणामुळे 2019 साली मला निवडणूक लढवता आली नाही. मात्र यावेळी काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारी मागितली. महाविकास आघाडी एकत्रितपणानं ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या संदर्भामध्ये जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेईल.
नुसतीच काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीत एकंदरीत तुमच्या नावाची चर्चा जोरदार झाल्याचं कळतं आहे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या समोर उमेदवार कोण हा तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा विषय आहे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याशी आपली काही भेट झाली का, हा आमचा त्यांना दुसरा प्रश्न. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मात्र त्या बैठकांमध्ये या मतदारसंघाच्या संदर्भात काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही. मात्र मधल्या काळामध्ये माझी उद्धव ठाकरे साहेबांसोबत भेट झाली होती. मातोश्रीवर सुनील केदार साहेब यांच्या समवेत आमची त्यांच्याशी भेट झाली होती. पवार साहेबांसोबत असा कुठली अद्यापर्यंत भेट झालेली नाही. मात्र जो कोणी उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा असेल आणि महाविकास आघाडी एकत्रितपणानं या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. आणि उमेदवारीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी जो निर्णय घेईन, काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईन त्या अनुषंगानं इथं उमेदवार निश्चित होईल. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आज उपमुख्यमंत्री आहेत, ताकदवर नेता आहेत भाजपाचे. कसे लढणार त्यांच्या विरोधात, काय आहे तुमची रणनीती? फडणवीस साहेब आता सीएम नाहीत. फडणवीस साहेब आता DCM आहे, उपमुख्यमंत्री आहे. आणि तेही पूर्ण उपमुख्यमंत्री नाही तर अर्धे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पदानी माणसं मोठे होत नाही, त्याच्या कामानी माणसं मोठे होत असतात. त्याला तो परफॉर्मन्स दाखवावा लागतो त्यांच्या मतदारसंघामध्ये. आणि त्यामुळे लोकांना दोन्ही उमेदवार माहिती आहे. CM म्हणून फडणवीस पण माहिती आहेत, डेप्युटी CM म्हणून फडणवीस माहिती आहेत, विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस माहिती आहेत. आणि सर्वसामान्य एक नगरसेवक म्हणून 20 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये माझ्या सभागृहाच्या आतमधला आणि सभागृहाच्या बाहेरचं कामकाजाला सुद्धा या मतदारसंघाचे नागरिक परिचित आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की जर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला तर नक्कीच लोक निवडून देतील. मात्र याच दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल्ल गुडदे तुमचं नाव पक्क मानल्या जात असताना एक सरप्राईज नावही समोर येत आहे आणि ते आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख. कसं बघतात त्यांच्या नावाकडे? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहील, कुठल्या पक्षाचा राहील, तो काँग्रेसचा राहील, राष्ट्रवादीचा राहील की शिवसेनेचा राहील हे दुय्यम आहे. उमेदवार कोण राहील हे पण दुय्यम आहे. महाविकास आघाडी एकत्रित पद्धतीनं, मी आधी सांगितले की एकत्रित पद्धतीनं निवडणूक लढवणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार आहे हे गौण आहे. महाविकास आघाडीचा जो काम आहे, जो 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काम झालेलं आहे त्या अनुषंगानं पक्ष जो निर्णय घेईल त्या अनुषंगानं निवडणूक होईल. या खेपेला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दक्षिण पश्चिममध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि त्यातूनच आपण बघितलं की घराघरांमध्ये जाऊन ते लोकांना आणि खास कार्यकर्त्यांना भेटतात आहे. कारण असं दिसतंय की त्यांनी हेरलंय, लोकसभेत फटका बसला तो लोक किंवा समर्थक बाहेर न निघाल्याचा आणि तोच फटका परत बसू नये, लोकांमध्ये तसाच उत्साह निर्माण व्हावा यासाठी खास फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आपण काही प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं सुद्धा त्यांनी आपल्याला काय दिली आहेत ती आपण बघूयात. पहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांना, विरोधकांचं खास लक्ष या खेपेला महाराष्ट्रात जर कुठे असेल तर तो म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ. त्यांचं लक्ष हे नेहमीच असतं आणि मला याची कल्पना आहे की मी आणि माझं काम त्यांना डोळ्यात खूपच असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकत्रित येऊन मला घेण्याचा प्रयत्न ते करतायत. पण दक्षिण पश्चिममध्ये त्यांची डाळ गळणार नाही. लोकसभाची निवडणूक जर बघितली तर या खेपेला विदर्भात भाजपाला खूप मोठा फटका बसला. आपली सुद्धा 6वी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर तुम्हाला दिसतो का? असं मत लोक मांडू शकतात, कारण शेवटी 5 वेळा लोकांनी मला निवडून दिलेला आहे आणि तुम्ही जर लोकसभा बघितली तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी 35,000ने पुढे. आता हे खरं आहे की इतर आमदारांना एवढा वेळ मी काही माझ्या मतदारसंघात देऊ शकत नाही, कारण
मला पूर्ण महाराष्ट्र सांभाळावं लागतो, महाराष्ट्रात फिरावं लागतं. पण माझ्या मतदारांना याची माहिती आहे की ज्याला आपण निवडून देतो, ज्याला आपण नेता बनवलेला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्राचं काम करतो, तो 24 तास काम करतो, तो कधीही आराम करत नाही. याची कल्पना माझ्या मतदारांना आहे आणि माझ्या मतदारांना आपल्या आमदाराचा अभिमान आहे की आपल्या आमदारांनी जे काम महाराष्ट्रात करून दाखवलं हे त्यांना त्याची कल्पना आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे 6व्यांदा मी लढत असलो तरी मी प्रत्येक निवडणूक गांभीर्यानंच घेतो, पण जनतेचा आशीर्वाद हा मागच्या वेळेसपेक्षा जास्तच मला मिळेल हा मला विश्वास आहे. कुठले मुद्दे घेऊन प्रचार करणार दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात? मी मुळामध्ये दक्षिण पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात मी कामं केलेली आहेत. रस्त्यांची कामं असतील, गार्डन्सची कामं असतील, ओपन जिमची कामं असतील, त्या ठिकाणी खेळाची मैदानं असतील, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील, स्लम्समधली कामं असतील, स्लममध्ये मालकी हक्काचे पट्टे असतील, विविध प्रकारची कामं त्या ठिकाणी मी केलेली आहेत. अजूनही काही कामे बाकी आहेत, ती कामं देखील आम्ही करतो. त्यामुळे जी काही विकास कामं केलेली आहेत आणि त्याच्यासोबत वैयक्तिक अनेक लोकांची कामं मी त्या ठिकाणी सातत्याने करत असतो. त्यांच्या सुखदुःखामध्ये, अडचणींमध्ये मी असेल, माझं ऑफिस असेल, आमचे कार्यकर्ते असतील, आमचे पदाधिकारी असतील, आम्ही त्याच्यामध्ये सातत्याने त्यांना मदत करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे मतदारसंघातलं कार्य आणि दुसरीकडे नागपूर शहराकरता जे काम मी केलेलं आहे, नागपूरमध्ये मेट्रोचं काम असेल, माननीय गडकरी साहेबांसोबत त्या ठिकाणी मेट्रोचं काम असेल, जी मेट्रो फेज 2 आहे ती कुठल्याही निकषामध्ये बसत नव्हती, ती निकषामध्ये बसवून आपण ती मंजूर करून दिली. नागपूरमधलं क्रीडा संकुल असेल, 600 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल आपण नागपूरला बांधतोय. नागपुरातले कॉन्क्रीट रोड जे आहेत त्याला आपण सगळा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. नागपूरमध्ये जे काही आज आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, मग नागपूरला एम्स आणणं असेल किंवा नागपूरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणणं असेल, नागपूरला लॉ स्कूल आणणं असेल, नागपूरला IIIT असेल, सिम्बियोसची जागा देण्याचा विषय असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय दर्जावर आणण्याचं काम मी केलं. आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात IT कंपनीज आल्यास ज्या देशातल्या प्रमुख 6 IT कंपनीज आहेत त्या 6ही नागपूरमध्ये आहेत. कदाचित नागपूर हे एकमेव स्थान असेल की जिथे 6ही IT कंपन्या आहेत. आणि अजून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपण आणतोय नागपूरमध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमुळे आज नोकरीच्या संधी त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आणि एक गोष्ट निश्चितपणे माननीय आमचे नेते गडकरी साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्रितपणे जो नागपूरचा विकास केला आहे, माझा हा दावा नाही की नागपूर बदलून गेलं किंवा नागपुरात आता काही समस्या राहिल्या नाहीत, पण नागपूर ज्यांनी 10 वर्षापूर्वी पाहिलं आणि आज जे पाहतात ते विस्मयचकित होतं. त्यामुळे ज्या प्रकारचा विकास नागपूरचा झालेला आहे तो लोक पाहत आहेत. प्रफुल्ल गुडदे पाटील यांचं नाव जोरात चर्चेत आहे आपल्या समोर विरोधक म्हणून. त्यांना कसं बघता? कुठलाही विरोधी उमेदवार असेल तरी मी त्याच्याकडे आदरानेच पाहतो. ही गोष्ट वेगळी आहे की प्रफुल्ल गुडदे मागच्याही मी माझ्या विरुद्ध लढले होते 2014 साली. त्यावेळेस मी जवळपास 50,000 मतांनी त्या ठिकाणी विजयी झालो होतो. पण निश्चितपणे कोणी विरोधी उमेदवार असला तरी मी त्याचा आदर करतो, सन्मान करतो. अजून एका व्यक्तींनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडलेली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख. आणि अनिल देशमुखांचं नाव सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांना आपला पुढचा प्रश्न कसं बघता? अनिल देशमुख की प्रफुल्ल गुडदे पाटील? लोकशाही आहे, ज्याला शौक आहे त्यांनी यावं, ज्याला लढायचं आहे त्यांनी लढून घ्यावं. प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.